नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो 3rd नंबरचा चॅप्टर होता तो कंप्लीट केलेला आहे आणि आज आपण आपला जो 4th नंबरचा चॅप्टर आहे दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट याची आज आपण सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर डिझास्टर म्हणजे काय तर आपत्ती। आपत्ती म्हणजे काय तर आपण पाहतो की भूकंप, ज्वालामुखी, त्यानंतर पूर, लँडस्लाइड्स, वादळ हे सगळे काय आहेत तर आपत्ती आहेत। मग हे डिझास्टर्स हे नॅचरल असू शकतात किंवा मॅनमेड सुद्धा असू शकतात। हे आपण डिटेल्स पाहणार आहोत। त्यांची कोणती कारणं आहेत की ज्यामुळे ही आपत्ती येतात, ओढवल्या जातात, त्यानंतर त्यांचा काय परिणाम या मानवी जीवनावरती होत असतो। व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट डिझास्टर ऑन ह्युमन बीइंग्स अँड द लिव्हिंग सिस्टीम हे आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता पहा, पुढे काही छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला दिसत आहेत। काय आहेत बरं? बघा, फर्स्ट व्हिडिओमध्ये दिसतंय की खूप जास्त पाणी तुम्हाला दिसतंय की ज्याच्यामध्ये फ्लड आपण म्हणतो पूर आहे। तुम्हाला इन्सिडेंट पण माहिती असेल, हा पहा केदारनाथचा इन्सिडेंट आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये या झालेल्या पावसामुळे, या पाण्यामुळे तिथल्या जी लोकवस्ती आहे त्यात खूप प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। शिवाय सेकंड पाहू शकता की याच्यामध्ये वादळ आहेत। या वादळांनी झालेलं जे काही नुकसान आहे ते तुम्ही पाहू शकता। मानवी जीवनाचं असेल, सोसायटीचं असेल, ठीक आहे। तर हे बघून काय वाटते की हे ज्या काही डिझास्टर आहेत, ज्या काही आपत्ती आहेत, या फक्त मानवाच्या हस्तक्षेपाने ओढवलेल्या आहेत का? सुरुवातीच्या काळापासून या येत होत्या का? तर नक्कीच येत होत्या, पण त्यांची जी तीव्रता होती ती आत्ताच्या एवढी नक्कीच नव्हती। मग आता याचाच आपण डिटेल्स अभ्यास करणार आहोत की नक्की या येतात कशामुळे, त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं कोणती आहेत आणि ते आल्यानंतर आपण काय त्याच्यावरती उपाय किंवा काय खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि त्याची जी तीव्रता आहे तर ती कमी करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर पहा, त्या अगोदर काही आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत। दॅट इज व्हॉट इव्हेंट डू यू सी इन दिस पिक्चर? कोणते कोणते इव्हेंट दिसत आहेत पहा। फर्स्ट तुम्ही जर बघाल तर तो आहे अर्थक्विक। अर्थक्विक म्हणजे काय की सडन व्हायब्रेशन्स असतात, ते की भूकंप झाल्यानंतर ते व्हायब्रेशन्स येतात, हादरा म्हणतात त्याला आपण, की त्याच्यामुळे खूप साऱ्या बिल्डिंग्स त्या हल्ल्या जातात, त्यांच्यावरती चिरा पडतात किंवा रोड जे आहेत तर ते रोडमध्ये डिस्ट्रक्शन येतं, रोड दुभगले जातात। त्यानंतर सेकंड तुम्ही पाहू शकता की सेकंड पिक्चर मध्ये काय आहे तर वादळ दिसतंय, बरोबर आहे। वादळामध्ये सुद्धा चक्रीवादळ वगैरे, तर त्यातले वेगवेगळे प्रकार आहेत की यामुळे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं। आणि इथं जी आहे थर्ड, यामध्ये काय दिसतंय तुम्हाला तर फॉरेस्ट फायर, जंगलाला लागलेली आग किंवा वणवा। तुम्ही बघाल की अचानक जे काही शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागते किंवा इतरही त्याला काही कारणं आहेत। ठीक आहे, तर ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं सामोरे जाल किंवा यातली एखादी सिच्युएशन मध्ये तुम्ही सफरही केलेलं असेल या अगोदर। बघा, व्हॉट वुड यू सी हॅव डन इन दिस सिच्युएशन? काही आपल्यातलीच असतील की जे आता पूर जो म्हणतो आपण, फ्लड त्याला म्हटलं जातं, की त्या सिच्युएशन मधून जात असतील किंवा जे गेले त्यांचे कोणी रिलेटिव्स असतील की त्यांनी ती सिच्युएशन फेस केली असेल। देन हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ? तुम्ही कधी या अशा गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे का? या अशा सिच्युएशन मधून गेलेले आहात का? मग पूर असेल, लँडस्लाइड असेल, डोंगर कोसळणे आपण त्याला म्हणतो, किंवा फॉरेस्ट फायर असेल, अर्थक्विक असेल। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहा, वाय डू दिस इव्हेंट ऑकर्स? हे जे इव्हेंट्स आहेत, या ज्या आपत्ती आहेत त्या कशामुळे येतात? तर पहा, सम इन्सिडेंट्स, त्या अगोदर आपण काही स्टडी करणार आहोत की त्यामध्ये या अगोदर होऊन गेलेले असे काही इन्सिडेंट्स आहेत। त्यामध्ये पहा, फर्स्ट, in 1993 many people died due to the earthquake at Killari in Latur district. लातूर जिल्ह्यातलं किल्लारी हे जे गाव आहे, या गावामध्ये 1993 ला खूप मोठ्या प्रमाणावरती खूप जास्त स्ट्रेंथचा भूकंप झाला होता की त्यामध्ये कित्येक लोकांची घरं त्या भूकंपामध्ये गेली होती। खूप जास्त लोकहानी, वित्तहानी ही सगळी झालेली होती।
ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट, इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. पहा, शडन मीन्स थरथरणे, म्हणजे अजूनही तो इन्सिडेंट जर आठवला तर कित्येक लोकांचे हातपाय थरथर कापायला लागतात किंवा त्यांना त्या इन्सिडेंटची भीती वाटते. का बरं भीती वाटते? तर हा जो इन्सिडेंट होता तो आता जुलै 2005. Many people had lost their lives in deluge. खूप जास्त प्रमाणामध्ये महापूर तिथे आला होता की हेवी रेनफॉल म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे तिथे ही जी वेळ होती तर ती ओढवलेली होती. या महापुरात कित्येक लोकांची घरं किंवा गाड्या, बिल्डिंग्स या सगळ्या वाहून गेल्या होत्या. त्यानंतर थर्ड इन्सिडेंट पहा, इन जुलै 2014 द होल विलेज ऑफ मालिक इन आंबेगाव तालुका of Pune district was destroyed in matter of minutes due to the landslide. Many got buried under the heap of soil and stone and lost their lives. पहा, आंबेगाव हे जे पुणे जिल्ह्यातील तालुका आहे, या आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावामध्ये एक दुर्घटना घडली होती की पहा, सकाळच्या वेळी तिथे लँडस्लाइड झालं होतं. म्हणजे काय, दरड कोसळली होती. लँडस्लाइड लक्षात घ्या, दरड कोसळणे. यामध्ये पूर्णच्या पूर्ण ते जे गाव होतं माळीण, तर ते पूर्ण त्या डोंगराखाली गाडलं गेलं होतं. आणि हा इन्सिडेंट कधी झाला होता तर 2014ला, म्हणजे हा रिसेंट इन्सिडेंट आहे पहा. आणि मेनी गॉट बरीड अंडर द हीप. हीप म्हणजे काय म्हणतो आपण, ढीग. जो काही मातीचा, दगडांचा किंवा चिखलाचा ढीग होता, या ढिगाखाली कित्येक लोकांचे आयुष्य त्यामध्ये संपलेलं होतं. द नेक्स्ट इन्सिडेंट, इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डायड ड्यू टू द फ्लडिंग कॉज बाय हेवी रेन इन तामिळनाडू. तसाच एक म्हणजे तामिळनाडूमध्ये झालेला आहे पहा की 2015 मध्ये फ्लडिंग झालं होतं. म्हणजे काय की पूर आला होता आणि याच्यामध्येही सेम या पुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं. हे असे इन्सिडेंट्स आहेत. तुम्ही न्यूजला किंवा इंटरनेटचा वापर करून सुद्धा याचे काही व्हिडिओज किंवा याची माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पुढे आहे पहा, व्हॉट आर डिझास्टर्स. पहिलं की हे जे डिझास्टर आहे किंवा आपत्ती आहे, आपत्ती म्हणजे काय, त्याचे कोणते प्रकार आहेत हे आपण पाहूयात. फर्स्ट, व्हॉट इज डिझास्टर. It is a sudden event that causes large-scale damage to life, property, and social aspects of nation or society is called disaster. हे जी आपत्ती आहे याला काय म्हटलं जातं, ही अचानक येणारी आपत्ती आहे म्हणून तर हिला काय म्हटलं की सडन इव्हेंट. ही अगोदर आपल्याला इन्फॉर्मेशन असते का 1-2 महिने, हा आता सांगितले पुढच्या आठवड्यामध्ये पूर येणार आहे, असं नसतं. तर हा काय की सडन इव्हेंट, अचानक आलेली ही आपत्ती आहे की ज्याच्यामुळे इट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन जे आहे तर ते पूर्ण यामध्ये विस्कळीत होत असतं. शिवाय यामध्ये प्रॉपर्टी, सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ नेशन अँड सोसायटी, आपल्या देशाचं, आपल्या सोसायटीचं म्हणजेच आपल्या समाजाचं खूप मोठ्या प्रमाणावरती यामध्ये नुकसान होत असतं. ठीक आहे. त्यानंतर पहा, हाऊ अँड वाय डू फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर्स. आता आपण पाहणार आहोत पुढे काही डिझास्टर्स दिलेले आहेत, त्यांची महत्त्वाची कारणं कोणती आहेत तर ते आपण पाहूयात. त्यामध्ये फर्स्ट आहे फ्लड्स. म्हणजे काय, पूर. पूर शक्यतो येतो कशामुळं, आपल्याला माहिती आहे हेवी रेनफॉल, अतिवृष्टी जर डोंगराळ भागामध्ये झाली किंवा वरचे जे भाग आहे अशा भागांमध्ये जर झाली तर नक्कीच फ्लड म्हणजेच पूर त्या समुद्रकिनाऱ्याच्या भागामध्ये किंवा नदीच्या काठी असलेले जे गाव आहेत, जे शहर आहेत, अशा ठिकाणी महापुराचा धोका तिथे निर्माण होत असतो. त्यानंतर अँड अर्थक्विक, दॅट इज लाइटनिंग अँड व्हॉल्कॅनिक इरप्शन. अर्थक्विक म्हणजे काय म्हटलं आपण, भूकंप. भूकंप कशामुळे होतात तर ही पण एक नॅचरल प्रोसेस आहे की ज्वालामुखी जो आहे आपल्या जमिनीच्या, आपल्या पृथ्वीच्या भूगर्भात असलेला हा ज्वालामुखी सतत वरती येण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळी तो वरती धक्के मारतो, कधी वरती येतो की जिथं जो परिसर आहे, जो लँड आहे, आपल्या अर्थचा सरफेसचा जो भाग आहे, जिथं कमकुवत आहे तिथं त्याने धक्के दिल्यानंतर वरती त्याचे व्हायब्रेशन जाणवतात. ही व्हायब्रेशनची तीव्रता एवढी जास्त असते की मोठ्या मोठ्या बिल्डिंग सुद्धा त्यावेळी खाली कोसळतात. नेक्स्ट आहे लाइटनिंग. म्हणजे काय म्हणतो आपण, विजा. बरोबर, पावसाच्या दिवसामध्ये ज्या विजा
कडाडतात, जे विजा पडतात, यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवित किंवा वित्तहानी होत असते. पाहतो आपण की या ज्या विजा असतात तर त्या झाडांवरती, एखाद्या प्राण्यावरती, व्यक्तींवरती सुद्धा पडून यामध्ये नुकसान होत असतं. अँड द लास्ट वन दॅट इज द व्हॉल्कॅनिक इरप्शन. याला ज्वालामुखीचं जे उद्रेक आहे याला आपण व्हॉल्कॅनिक इरप्शन असं म्हटलं जातं. आता सांगितल्याप्रमाणे की हा जो ज्वालामुखी आहे भूगर्भातून जेव्हा वरती येतो त्यावेळी तो एक मोठा अग्नीचा गोळा असतो आणि यामध्ये या ज्वालामुखीच्या वरती आणि कित्येक मोठ्या प्रमाणावरती जो परिसर आहे साधारण किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे जो व्हॉल्कॅनिक जिथं ज्वालामुखी वरती आला आहे तो सेंटर जर कन्सिडर केला तर साधारण 50 किलोमीटर पर्यंतचा सुद्धा परिसर पूर्ण हा अर्थक्वेकनं डॅमेज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉरेस्ट फायर म्हणजे काय जंगलाला लागलेली आग किंवा वणवा. याला सुद्धा काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल आहेत किंवा काही नॅचरल प्रोसेसने सुद्धा या जंगलांना आग लागलेली असते. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. म्हणजे काय की इन्क्रीज इन पॉप्युलेशन देन इंडस्ट्रियलायझेशन डिफॉरेस्टेशन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दॅट डिझास्टर्स ऑल्सो. हे जे हाय फ्लड म्हणतो आपण किंवा हाय हेवी रेनफॉल आहे हे कशामुळे होते तर एन्व्हायरमेंट मधला जो चेंज आहे की ज्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन झाले बरोबर. जी काही लोकसंख्या आहे तर ती अतिशय वेगानं वाढते आणि या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी इंडस्ट्रियलायझेशन होते बरोबर. जे काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या उभारल्या जातात आणि या इंडस्ट्री उभारण्यासाठी किंवा लोकांच्या गरजा भागवण्यासाठी रोड तयार होत आहेत. त्या रोडसाठी कित्येक वृक्षांची तोड होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे तर तो पूर्ण डिस्टर्ब होते आणि म्हणूनच या सगळ्या रिस्क ह्या सगळ्या डिझास्टर्समधून आपल्याला जावं लागते किंवा त्यांना आपल्याला फेस करावं लागते. देन रॅम्पट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स. बघा बांधकामं जी आहेत तर ते बांधकाम हे कधी खूप जुने बांधकामं असतील. तुम्ही इन्सिडेंट्स न्यूजमध्ये ऐकत असाल पहा की इकडची पूर्ण बिल्डिंग कोसळली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नुकसान झालं किंवा जे काही खूप जुन्या बिल्डिंग्स असतील की ज्यांचा कालावधी आता संपलेला आहे किंवा त्या पडण्याच्या मार्गावर आहेत त्याला जर इनोव्हेशन केलं नाही त्याला तर कदाचित त्या कोसळू शकतात किंवा कन्स्ट्रक्शन करताना तेच एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये जर केलं नाही तर तरी सुद्धा अशा डिझास्टरला सामोरं जावं लागतं. देन नेक्स्ट द इकॉलॉजिकल इम्बॅलन्स अँड नेक्स्ट 7th दॅट इज टेररिझम. म्हणजे जो काही हल्ला आहे टेररिझम आपण पाहतो की अतिरेक्यांचा हल्ला असेल. रिवॉर्ड्स म्हणजे काय तर दंगल अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन्स देन असॉल्ट्स म्हणजे काय हल्ला अँड फायर अँड ॲक्सिडेंट्स एक्सेट्रा. म्हणजे हे जरी सगळे नॅचरल डिझास्टर्स असले तरी सुद्धा टेररिझम, रिवॉर्ड्स, क्राईम्स किंवा असॉल्ट्स, बॉम्ब एक्सप्लोजन, फायर, ॲक्सिडेंट्स हे सगळे काय आहेत तर आर्टिफिशियल डिझास्टर्स आहेत आणि यामुळे सुद्धा आपल्या ह्युमन बिंगला किंवा आपल्या मानवी सोसायटीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये नुकसान होत असतं. तर आजच्या या लेक्चरला आपण नवीन चॅप्टरची सुरुवात केली होती दॅट इज द डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. मग यामध्ये आपण पाहिले की आपत्ती कोणकोणत्या आहेत, त्याची कोणती कारणं आहेत, त्यानंतर डिझास्टरची डेफिनेशन काय आहे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण त्या डिझास्टरचे टाईप कोणते आहेत आणि त्याची डिटेल्स इन्फॉर्मेशन, प्रिकॉशन्स या सगळ्या पाहणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.